हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए। या पंक्तीला साजेशी अशी किमया करणारे महाराष्ट्रातील तमाम युवक युवतींचे प्रेरणास्थान तुकाराम बाबा महाराज यांच्यासोबत नुकतेच बोलणं झालं आणि त्यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात जी काही अपडेट दिली ती आपण ऐकून घेऊया. तर चला ऐकूया तुकाराम बाबा महाराज यांनी दिलेली माहिती. हरी माऊली. हा, जय रे माऊली. बोला. तमाम महाराष्ट्रातल्या युवक व युवतींच्या प्रशिक्षणार्थ्यांचे नेतृत्व तुम्ही करत आहात. हा. आणि काल अतिशय आनंदाची बातमी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्याला आनंदाची बातमी दिली. या सर्व आनंदाच्या बातमीच्या मागे तुमचंच मार्गदर्शन आणि तुमचंच नेतृत्व कार्यक्षम आहे हे तुम्ही दाखवून दिलं. याबद्दल सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांतर्फे तुमचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद माऊली. धन्यवाद. आता सध्या कुठे आहे माऊली? आता मठावरती आले माऊली. रात्री आले तुम्ही? जतला आले? हो, जतला आलोय. आता परत बरेच शेठ संघ बोलणं करून घेऊन जर या म्हटले तर परत जाणार आहे. आणि माऊली, आपल्याला आठवत असेल की आपण मागच्या वेळेस जेव्हा कॉलवर बोलत होता तेव्हा तुम्ही एकमेव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून एकमेव व्यक्ती पॉझिटिव्ह आहे असं तुम्ही उल्लेख केला होता माननीय एकनाथ शिंदे यांचा. हो हो, बरोबर. आणि खरोखर एकनाथ शिंदेनीच तो शब्द पाळला. आणि खरोखर म्हणजे एकनाथ शिंदेने शब्द पाळला त्याबद्दल त्यांचा आभार आहेच. पण संपूर्ण मी पहिल्यापासून माझा एकच टोका होता की 12 तारखेपासून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब पॉझिटिव्ह आहेत. त्यांचा विचार खूप सुंदर आहे आणि ते एकमेव व्यक्ती आहेत की आपल्याला पॉझिटिव्ह बोलते असतात त्याच्याकडनं. हा. त्यामुळे आपलं निगेटिव्ह तर कुठं नाही आहे त्याची. नाही निगेटिव्ह. आणि तुमच्यासारखं म्हणजे जे ठाम राहण्याची भूमिका आहे ते त्यांना ओळखून आहे की बाबा तुकाराम बाबा महाराज आहेत म्हणजे प्रश्न मार्गी लावावाच लागेल. कदाचित असं पण त्यांचं असेल. 100% माऊली. 100% काय अडचण नाही त्यात. आणि माऊली, समजा आता हे GR वगैरे साठी आपण कुठली पुढची पायरी कुठली असणार आहे? आणि आता उद्या आज आणि उद्या 2 दिवस फक्त थांबा. आता मीडियातून बाकीच्या गोष्टी चालू आहेत तर त्या पूर्ण झाल्यानंतर पुढच्या गोष्टी आपण लगेच नियोजन करू. पुढचं नियोजन करावंच लागेल महाराज, मला तरी वाटते. नाही, चालू आहे नियोजन. बंद नाही. आणि भरत शेठ सोबत म्हणजे फोनवर बोलणं झालं की प्रत्यक्ष भेट झाली? प्रत्यक्ष बोलणं दोन्ही पण झालं. हो का? हो. लवकरात लवकर कॅबिनेट मध्ये आपला मुद्दा उपस्थित करणार आहेत असं एकनाथ शिंदेने सांगितलं. 100% करणार. त्याच्या अगोदर मी भेटणार त्यांना 1,00,000% त्यांच्याकडून तुम्हाला हे देणार, अपडेट देणार. बस, धन्यवाद माऊली. तुम्ही हा म्हणजे जे भूमिका पार पाडतात हे सर्व युवक प्रशिक्षणासाठी आनंदाची बातमी आहे. आणि आपण आपल्या परिवाराकडे, आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यावं एवढी माझी इच्छा आहे. 100% काय अडचण नाही. आपल्या सर्वांची साथ माझ्यासोबत आहे, त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आमची सर्वांची साथ आहेच. पण कसं आहे, काल मी परिवाराच्या तुमच्या फोटो वगैरे बघितले. परिवाराकडे पण आपण आवर्जून लक्ष घ्या. आम्ही सुद्धा तुमचा परिवारच आहोत. हो, 100%. आणि जे काही विद्यार्थी तुम्हाला फोन करून त्रास वगैरे झाला असेल त्याबद्दल मी सर्वांतर्फे माफी मागतो. नाही, त्रास वगैरे काय नाही. ते विचारतात, त्याचं वाईट काय वाटत नाही मला. आणि तुमची लहान मुलं आहेत त्यांना पदरात तुम्ही घ्या. घेतलेलं आहे, पण अजून काळजाला पकडून ठेवा जोपर्यंत आम्हाला मुदतवाढ मिळत नाही. 100%. ठीक आहे माऊली, आपण आपली दिनचर्या व्यवस्थित पार पाडा, आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आणि तुम्ही आमच्या सोबत असले म्हणजे आम्ही हा लढा जिंकल्याशिवाय राहूच नाही. त्याच्यात कुठली 100% काळजी करू नका. हो, लवकरच कळवा माऊली काय असेल अपडेट. हो, नक्की. जास्त त्रास न देता, जे काही होत असेल त्रास त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. नाही, काय अडचण नाही. 100%. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. हो, धन्यवाद. धन्यवाद माऊली.